माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळ वास. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. लक्ष्मी विष्णूला म्हणाली, मला आपण अधिक महिन्यातील स्नानाचा महिमा सांगितला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अधिक मासात एकांतर उपवास करण्याचे व्रतपालन केले की काय फळ मिळते ते सांगावे. तेव्हा विष्णूने आणखी एक कथा सांगायला प्रारंभ केला. तो म्हणाला, विंध्य पर्वतात नर्मदा नदी वाहते. तेथे भृगुकच्छ नगरात कुशल शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. कुशावती नावाची त्याची पत्नी होती. त्या दाम्पत्याला मेधावती नावाची कन्या होती. ती उपवर झाल्यावर पद्मनाम नावाच्या तरुण ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह करून दिला. ते दाम्पत्य सुखाने राहत होते. एके दिवशी अचानक नर्मदा नदीत स्नान करायला गेले असता पद्मनाभ पाण्यात बुडाला. मगरीने त्याला पाताळात ओढून नेले. मेधावतीने खूप शोक केला, पण शेवटी अशा दुःखमय संसारातून सुटण्यासाठी काहीतरी उपाय करावा असे तिच्या मनाने घेतले. तिने आपल्या वडिलांना त्या संबंधी विचारले. तेव्हा त्याने अधिक महिन्यात एक दिवसाआड एक उपवास करावा अशा व्रताची तिला माहिती सांगितली. अधिक मास आल्यावर तिने ते व्रत सुरू केले. रोज भूमीवर झोपणे, सकाळी नर्मदेत स्नान करणे, पुरुषोत्तमाची पूजा करणे, एक दिवस उपवास करणे, ब्राह्मणाची पूजा करणे, सुवर्णदान करणे, एक दिवस हविषान्न खाणे, पुन्हा दुसऱ्या दिवशी उपवास करणे, असे व्रत तिने महिनाभर केले. कालांतराने ती मरण पावली. तेव्हा पार्वतीची सखी म्हणून कैलासात राहू लागली. नंतर ती काशीमध्ये विशालाक्षी नावाने देवता झाली. विष्णूने अधिक मास व्रताच्या प्रभावाच्या आणखी काही कथा लक्ष्मीला सांगितल्या. आता आपण 23 अध्यायाची पोथी श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, देवादिदेवा मत्प्रिय करा प्रभो केशवा, तुम्ही अधिक मास स्नानाचा आगावा महिमा बरवा कथला ती. आता देव अधिक मासात करिता एकांतरोपवास व्रत, काय फळ होते प्राप्त ते मज समस्त सांगीजे. आणि हे व्रत कोणी केले तयासी फळ काय मिळाले, हे मज लागे सगळे कृपे दयाळे सांगावे. ऐसे कुणी वैकुंठनाथ म्हणे, प्रिय अधिक मासात करिता एकोत्तर उपवास व्रत, जे फल प्राप्त होते पै ते देवालागी दुर्मिळ ऐसे आहे अत्यंत सोज्वळ. हे तद्विषयी तुझं निर्मळ एक इतिहास सांगतो. विंध्य पर्वताचा एक भाग अमरकंटक नामे चांग, जेथे सिद्धघन हर्षिता तरंग सदाभंग सताती, तेथे शिवाच्या अस्तापासनी महासरिता उद्भवणे, नानागिरीसी भेदित जावणे, समुद्रा लागून मिनलीसी, तेचे नाम नर्मदा. सर्वत्रैलोक माझी प्रसिद्धा, सिद्ध चारदादी देव सुद्धा ते सदा सेविती. जैसा साक्षात श्री शंकर सर्वजनासी कल्याण कर, तैशीच सर्वत्र निरंतर असे शिवकर सर्वाती. तियेच्या स्मरण मात्रेही सकळ पापे लोपती पाही, महर्षी संग नाना उपायी सेविती सदाही ते ऐसी ती मा नदी पवित्र, तेचे तीर रम्य विचित्र, जय ते तरुच्छ छायेची उणी छत्र, दिवस रात्र न समजे हंस कारंडवादी व्यंगे, जेथे रम्य आनंदे वसती सुरंग, आणि कमलादी पुष्पांची सुभंग शोभाभंग सर्वदा. ऐसा त्या नर्मदा तीरी भृगु कच्छ नामे आहे नगरी, जेथे मी शिव आणि गौरी सर्व देवास वसत असो. तये नगरी भृगुकुलोत्पन्न ज्योतिर्वेत्ता सदाचार संपन्न, सत्यवादी कुशल शर्मा विधान, एक ब्राह्मण राहतो. तत्पत्नी नामे कुशावती, स्वरूपे सुंदर महासती, अत्युत्तम धर्मे ती दंपती वर्तत असते सर्वदा. तयासी झाली एक कन्या, स्वरूप सुंदर सर्वमान्या, केवळ साक्षात श्रीचन्या ऐसी. धन्य त्रैलोक्ये तियेची मेधावती विधान, ती उपवर होता तत्पतित यान, पद्मनाम नामादिज नंदन, वर उत्तम पाहिला वेदशास्त्र संपन्न तोही, मान्यता विशेष सर्व आठई, घटित पाहुणे ते समयी तिथी निश्चय पै केला. सालंकृत कन्यादान करुण्या लाविले लग्न, 4 दिवस येता विधान 16 संपूर्ण झाला. काही दिन शुश्वर मंदिरी राहिल्यासे ती सुंदरी, अत्यंत प्रीती दोघा तरी जडली जाण तात्काळ. क्षण एक योग व्हायचा सोसवेना त्या येता, तव दैव योगाची विचित्रता ऐसे घडून आली की, एकदा तो ब्राह्मण सूत नरवरे माझी जल क्रीडार्थ गेला असता मगरे त्वरित ओढून नेला पाताळी.
विप्रसूत बुडाला म्हणून लोकात हाक झाली तत्क्षणी समस्त जना आले धावूनी जनक जननी धावली वक्षस्थळ ताळिता माता पिता आक्रोशता धावली कांता स्वश्विश्वर सूर धावणी वैता आ म्हणून ओरडती मृतिका घेऊन स्ववदणी घालित तेती कामिनी त्याच्या शोके सर्वधरणी उल पाहे साचार म्हण्या देव जगन्नाथ कोठोरी भोगू वैधव्यता कैसे प्राण ठेवू आता कोठे कांता गेलासी उडाले माझे सौभाग्य जहाज बोज पडली माझी शेज कोठे राजन गेले आज बोलू गुज कोणासी ऐसे वारंवार बोलून विलाप करी अति करुण मरणावणी अति कठीण दुःख झाले ती ऐसी जीवन वेने मासोळी तैसी रात्र निन तळमळी नाना उपाय कदा काळी नव्हे नव्वाळी सुखाची पुढे ती कदाचित एकांती वैसण्या विचारी चित्ती आता दुखे दिवसा राती तळमळणे काय उपयोग चरिती संसार भ्रमद्दो भव दुःख जेने निरसले सकैक ऐसे काहीतरी अलौकिक व्रत एका चरावे ऐसा निश्चय करुणी म्हणे पित्यासी म्हणे ताता जयाने भव दुःख निरसेल दिचयाने ऐसे काही व्रत सांग ऐसे कन्येच्या ऐकुणी भाषित तत्पिता म्हणे हे व्रत बाळे कोत्तर हो उपवास व्रत अधिक मासात आचरावे तेने सर्व पापांचे दहन सकळ दुःखांचे निवारण आणि घोरभ सागर तरण होते जाण निश्चय तमासम पुण्यफलदायकम उत्तम व्रत नसे आणिक ऐसे पित्याचे ऐकुणी वाचिक मेधावती आनंदरी पुढे अधिक मास प्राप्त होता ती कुशल शम्याची दुहिता एकोत्तर उपवास व्रत आरंभेती झाली नेत्या प्रभाती उठवून नर्वदे माझी स्नान सारुण पुरुषोत्तम असे पूजन विप्रा लागून अर्जी जसे शयन करी भूमी टाई एक दिन उपासी राई एकांतर विषान्न खाई विप्रासी भजे सर्वदा स्वर्णादी दाने भूत नेमेदी ब्राह्मण व्रत ऐसे रीती व्रता सतत अधिक मास पूर्ण झाला तेव्हा तेने अध्यापन यथाविधी सारिले जाण इंदिरे एवढे एवं प्रकारे करुण व्रत संपूर्ण संपदिले आणि पुढे प्रति अधिक मासात त्याच रीती चालविले व्रत ऐसे करिता त्याचे बहुत अधिक मास लोटले तो ती विप्रकन्या मेधावती कालपरे कृशवणी जाती त्याचे बहुत अधिक मास लोटले नर्मदा जेवणी बहुप्रीती प्राण सोडिती झाली तो तेथे शोधुती येऊनी त्याचे नेले कैलास गुणी तरी ती उमेची प्रेसाजनी श्रेष्ठ झाली सर्वात आणि तेथे नाना भोग होऊन उमेच्या देही झाली लीन पुढे लोक सुखार्थ देवी होऊन काशीत येऊन राहिले त्याचे विशालाक्ष विधान ती स्मरण दर्शनाधिके करून सर्व जनांचे मृत पूर्ण करिता जाण सर्वदा आणि आरोग्यता शरीराठाई कैसा जाणती देते मोक्षी ऐसे ती मानवी असणी पाही देवतामही झाली हा केवळ अधिक माशीच्या एकांतरोप वास वर्ताचा प्रभाव असे पैसाचा हिममोवाचा सत्यधान प्रिय सर्वांपेक्षा अधिक मास पुरुषोत्तम असे प्रिय विशेष त्यात आचरिता नक्त व्रतास ऐसेची फळ लाभते मेधावतीची सखी एक ब्राह्मणी होती कोमला नामक तिने अधिक मासी पुण्यकारक नक्त व्रत आचारेले तेने ती कैलासी पावली गौरी संगे देवता झाली पुढे लोक कल्याणात भूतळी येऊन राहिली काशीत तिचे मंगळा गौरी विधान ती अद्यापि तेथे आहे जाण सदा लोकांचे कल्याण करून अंती मोक्षही देते पै ऐसा अधिक मासाचा प्रभाव थोर म्हणून सकाळी नात्या ना भीतर नाना उपाय निरंतर स्नानादी कर्मे आचरावी अधिक माशीचे पुण्यद्भूत वर्णावया कोण समर्थ शिवा विधी शेषधिक इथेत होती तटस्थ सर्वई हे सिंधू तनय पद्मालय आता फार काय सांगू प्रिय अधिक मास सर्वात तीर्थ आहे ऐसे निश्चय जाणतो ते ऐकुने क्षीरोद दुहिता म्हणे हे प्रभू श्री भगवंता तुम्ही एकांत रोपवास केता मज तत्वता कथिलित आता अधिक मासी केवळ विप्रसेविषयी काय फळ आणि ते करुणाला आदले निर्मळ हे माझे सकळ सांगीजे ऐसे श्रीचे वचन ऐकुने श्री हरी म्हणे गे हिंदू नंदिनी विप्रसेवा फळ तुझ लागणी सांगतो ऐसे ऐक सादर भरतखंडी विराट नामक पुण्यात्मा देश आहे एक जेथे पुण्यवंत आणि धनिक ऐसे लोक सरस असती ठाई ठाई अनेक तीर्थे पुण्यकारक असती जेथे आणि वापी गोपादी नाना पुरते शोभिवंते त्या माझी कोण एक राजाच्या पुण्यकरणी भगवंते प्रसन्न होणे तयासेवर दिधला म्हणून कदा दुर्भिक्ष नसे तेथे एशा त्या विराट देशी सुरेख जो सह्याद्री परटनायक तस् सन्निध महापुर नामक नगर आहे एक पै ते महापुण्यकारक शुभ देवासे अत्यंत दुर्लभ जेथे कलितही धर्म सुप्रभ चतुष्पादची राहील आणि जेथे परशुराम जननी रेणुका असे कामदायिनी तैशेची देवदेवर्षी महर्षी आणि शुळपाणी वसे जेथे तैशीच सर्वदाचारी वर्ण स्वधर्म जेथे वर्तती जाण
ऐसे महापुराधिवान नगर आहे योग्य जे ते पूर्वी धनरान नामक राहत होता महाक्षुद्र एक तो सर्व भावे सर्वते सर्वदा देख विप्रसेवा करीत असे प्रिय यद्यपि तो होता धनिक तद्दासही होते अनेक तरी कर टाकुणी सकळीक स्वागंजेच करी विप्रसेवा तयाचे पाद प्रक्षाळीने तयाचे अंगणे सारविणे तदगृही सडा समर्जन करणे अंगणे काढणे स्वस्तिकादी तैशीच धुवावी तद वसणे क्रय विक्रय करुणी देणे अभ्यंगपूर्वक स्नान घालणे रगडणे पाय त्यांचे इत्यादी विप्रकारे सकळ स्वागतीची करी सर्व काळ आणि तत्पत्नीची सेवा निर्मळ स्वपत्नी हस्ते करवी तसे तयाची भार्या पतिव्रता एक स्वभावती हुयंता नुल्लंगी करी पतिवचनात धर्मपंथे वर्ततसे ती पुढ्या अंगी सतत विप्र स्त्रियांची सेवा करीत जे जे मागती प्रिय वस्त ते पुरवितयासी ऐसी ती वैता दंपती विप्रकाची धन वेचिती परिवाचे न विचारिती सदा प्रीती विप्रावरी कठीण काळ पडताही चित्ती खेरन मानिते हिच काही उल्हासयुक्त सर्व काही दाही गर्व नाही तिळवर इंदिरे फार काय सांगू काय तो धनदास क्षुद्रवर्य साधाव्या विप्रकार्य स्वधन वय करीतसे ऐसी तेने कापट्टे रहित विप्रसेवा केली सतत आणि त्याहुणे विशेष अधिक मासात स्नानादी पूर्वक संपादिली पुढे दैवयोगी ततच शरीर कुष्ठरोगी व्यापले समग्र तेने तो सर्व लोकाभितर निंदे पार झाला रक्त पुगळे रात्रंदिवस तेने चित्त झाले उदास म्हणे आचारता स्वधर्मास काय हा विनाश ओढविला आता विप्रसेवा कैसी मज शरीरे क्षीणता आली सहज लोका माझी झाली लाज आता काय वाचुनिया नेनवे पुरुकर्माचा ठेवा आता मरणाची देगा देवा पुढे वाचुनी निंद जेवा सुख कैसे होणार विप्रसेवा नगडे आतून म्हणून तळमळे रात्र नीन सानिध्य सुने पार धन आता काय की जे ऐसा विचार करीत चित्ती आणि तयाची पत्नी मानविती ते करिता एक दिवस राहती चिंता बहुत करीत असे पुढे कालांतरे कदाचित एके शेती येऊनी त्या प्रत कती लेखी तू स्वधर स्त्री सहित उदयिक मृत्यू पावशील आणि विप्रसेवा प्रभावे करुण आपल्या स्त्री वर्तमान सुंदर विमाने आरोढ स्वर्गी जाशील निश्चय ती सिद्धाची वाणी ऐकुणी धनदास हर्षला म्हणे मग आपल्या द्रव्याचे तत्क्षणी 3 भाग केले तयाने एक भाग ओपिला ब्रह्मपुत्रास द्वितीय दिला कन्या द्व्यास तृतीय भाग तू विप्रास तीर्थी जाऊन अर्पेला ऐसे आपले कोटी धन त्याने टाकिले वाटून द्वितीय दिनी श्री वर्तमान स्वर्ग भुवना पावला इंद्रिय ओम प्रकारे सर्व द्विज सेवेचा से प्रभाव य परलोकी सुखपूर्व होते सद क्षुद्रासी आणि विशेष दिग्मासात ऐसे विप्रांत सेवितात ते हुनी पापणी नेवरमुक्त मोक्षाप्रत पावती तयासी नाही पुनरावृत्ती हे इंदिरे जना स्नेहिचिती ही पुण्यकथा पठती ऐकिती ते उदरती निश्चये इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधार सज्जन सोते ऐकत चतुर त्रयोविशांतीत मोध्याया घोडा या ठिकाणी आपला 23वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्ण मस्तु शुभम भवतु. बोला जय श्री कृष्ण. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका. जय श्री कृष्ण.